नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आज आपण दाखल होत आहोत श्री दत्तगुरू महाराजांच्या एका विशिष्ट स्थानी, ते म्हणजे श्री दत्त शिखर, नांदेड माहूर येथे. चला तर मग घेऊया दत्त माऊलीचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. आजच्या आपल्या या शंखयात्रेत आपण आलो आहोत एका पावनभूमीवरती, जिथे पोचल्यावरती केवळ थकवाच जात नाही, तर आत्म्याला एक वेगळीच उभारी मिळते. आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं स्थान असलेल्या मातापूर म्हणजेच माहूर गडावर. आणि आजचा आपला प्रवास आहे साक्षात श्री दत्तात्रेयांच्या जागृत निद्रास्थानांकडे, ते म्हणजे श्री दत्त शिखर. भक्तांनो, या क्षेत्राच्या मुळाशी एक अतिशय सुंदर आख्यायिका आहे. असं म्हणतात की एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी महासती अनुसयेच्या सत्वाची परीक्षा घेण्याचे ठरवले. अत्री ऋषी आश्रमात नसताना हे तिघही अतिथी म्हणून तेथे आले. त्यांनी एक अजब अट घातली. हे माते, आम्हाला विनावस्त्र अवस्थेत जेवण वाढावे, तरच आम्ही भिक्षा ग्रहण करू. अनुसया मातेने अत्री ऋषींचे स्मरण केले. त्यांना आपल्या तपोबलाने हे समजले की आपल्यापाशी आलेले हे अतिथी हे दुसरे कोणी नसून साक्षात त्रिदेव आहेत. त्यांनी हसतमुखाने अट मान्य केली. त्यांनी त्या तिघांवरती पाणी शिंपडले आणि बघता बघता हे तिन्ही देव लहान गोंडस बाळ बनले. मातेने त्यांना प्रेमाने कुशीत घेतले. मातेच्या या निस्सीम भक्तीमुळे त्रिमूर्तीने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि श्री दत्त अवतार धारण केला. हेच ते पावन क्षेत्र. माहूर गावापासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती हे शिखर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच आपल्याला दर्शन होतं ते श्री मारुतीरायांचं. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक विलक्षण गोष्ट जाणवते, ती म्हणजे वातावरणातील विलक्षण गारवा आणि शांतता. बाहेर कितीही ऊन किंवा गोंधळ असला तरी ही आतली ऊर्जा तुम्हाला एका वेगळ्याच ध्यानावस्थेत घेऊन जाते. मंदिरात प्रवेश केल्यावरती आपल्याला सुंदर ओवऱ्या लागतात, जिथे दत्त महाराजांची गादी विराजमान आहे. या संपूर्ण ओवऱ्यांमध्ये महान संतांच्या आणि गुरूंच्या तसबिरी आहेत, ज्या पाहताना आपण इतिहासात हरवून जातो. जसजसे आपण मुख्य गाभाऱ्याकडे वळतो, तिथे चांदीचे अत्यंत नाजूक आणि देखणं नक्षीकाम केलेलं प्रवेशद्वार आपलं स्वागत करतं. या गाभाऱ्याच्या समोरच जमिनीवरती कासव कोरलेला आहे, जे एकाग्रतेचे प्रतीक आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच त्रिमूर्ती शिवलिंग आहे आणि त्यासमोर नंदी महाराज विराजमान आहे. चांदीच्या नक्षीकाम केलेल्या दरवाजातून गाभाऱ्यात पाऊल टाकताच समोर दिसतं ते श्री दत्त महाराजांचं अद्भुत आणि तेजस्वी एकमुखी रूप. त्या दिव्य मूर्तीच्या चेहऱ्यावरचं विलक्षण तेज आणि डोळ्यातील अथांग शांतता पाहून मन क्षणार्धात शरणागत होतं आणि साऱ्या जगाचा विसर पडतो. हे मंदिर जरी 10-12 फूट लांबी रुंदीचं असलं तरी त्याचा परिसर अथांग आहे. या मंदिराची बांधणी शके संवत 1297 मध्ये महंत मुकुंद भारती यांनी केली होती. मुख्य मंदिरात दत्तप्रभू सोबतच माता अनुसया आणि विठ्ठल रखुमाई यांच्याही सुंदर मूर्ती आहेत. परिसरात फिरताना तुम्हाला ही स्थानं नक्कीच पाहायला मिळते. याच शिवाय लक्ष्मीनारायण मंदिर आणि जवळच माता कामाक्षीचं लहानसं मंदिर, धुनीधर दत्त, जिथे श्री दत्त महाराजांची अखंड धुनी पेटलेली असते. येथील भस्म अत्यंत प्रासादिक मानलं जातं. महादेवांची अनेक रूपं या परिसरात पाहाव्यास मिळतात. ते म्हणजे अनंतेश्वर, खंडेश्वर म्हणजेच खंडोबा, हरिहरेश्वर आणि नीलकंठेश्वर. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरतीच उजव्या सोंडेचा गणपती आहे. तसेच शनी मंदिर आणि भटक भैरव मंदिरही या परिसरात आढळून येतात. याशिवाय मंदिर परिसरात भारतीय परंपरेतील थोर गोसावी महंतांच्या अनेक समाध्याही पाहायला मिळतात.
भक्तगण श्री दत्तात्रयांबद्दल एक सुंदर श्रद्धा आहे. ते स्वेच्छाविहारी आहेत. असं म्हणतात की प्रभू स्नान करण्यासाठी पांचाळेश्वराला जातात आणि भिक्षा मागण्यासाठी कोल्हापूरला. पण संपूर्ण दिवसाच्या संचारानंतर जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा निद्रेसाठी ते याच माहूरच्या दत्त शिखरावरती येतात. जगाचा स्वामी असला तरी शेवटी तो माता अनुसयाचा लाडका बाळ आहे. आईच्या वात्सल्य भरल्या कुशीत विसावण्यासाठी ते येथे येतात. हीच या क्षेत्राची खरी अपूर्वाई. श्री दत्त शिखर आणि माता अनुसया शिखर जे इथून 1 मैलावरती आहे, येथून दिसणारा निसर्ग म्हणजे डोळ्यांचे पाळणे फिटणारे दृश्य आहे. इथली ध्यान धारणा करण्याची जागा खूप मोठी आहे. महाराष्ट्रच नव्हे तर तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून भाविक येथे केवळ मनःशांतीसाठी येतात. शिखरावरून दिसणारी ती सूर्यास्ताची लाली, अंगाला स्पर्श करणारा थंड वारा आणि कानात घुमणारा अवधूत चिंतनाचा गजर, हे अनुभवायला खरोखर नशीब लागतं. चला तर मग या पवित्र स्थानाबद्दल अजून जाणून घेऊया इकडच्या महंत गुरुजींकडून. नमस्कार भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया श्री क्षेत्र माहूरगड येथील दत्त शिखर मंदिराबाबतची माहिती इकडच्या गुरुजींकडून. नमस्कार गुरुजी. नमस्कार. सर्वप्रथम भक्तांना आपले नाव सांगाल. माझं नाव आहे डॉक्टर धनेश्वर भारती, गुरु आनंद भारती. अच्छा. आणि मी दत्त शिखर संस्थांचा एक मुलीत शिष्य आहे. अच्छा. संन्यासी. तर गुरुजी, आम्हाला या स्थानाबद्दल म्हणजे दत्त महाराजांच्या या स्थानाबद्दल, हे स्थान प्रसिद्ध आहेच, पण या स्थानाबद्दलची थोडक्यात माहिती आपल्या या भक्तांना दिली तर खूप चांगलं होईल असं. हा, तर इच्छा दत्त शिखर संस्थांच्या माहितीच्या आधारे की मूळ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की दत्त महाराजांचा जन्म इथून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर अत्री अनुसयामातेचा आश्रम आहे, त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. आणि हे त्रेतायुगापासून हे देवस्थान आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि इथे दत्त महाराजांचा जन्म झाल्यामुळे हे एक तपोभूमी आहे दत्त शिखर. आणि दत्त महाराजांचं असं वर्णन केलं गेलेलं आहे की त्यांची पूर्ण भारतभर भ्रमण असते आणि ते रोजचं भ्रमण असते. अच्छा. तर सकाळी काशीला स्नानाला जातात, कोल्हापूरची भिक्षा आहे, पांचाळेश्वरला भोजन आहे आणि ते तपश्चर्या आहे. गिरनारला पण तपश्चर्या आहे, माउंट आबू राजस्थान तिथे पण तपश्चर्या आहे. आणि इथे माहूरला देवदेवेश्वरी म्हणून तिथे ठिकाण आहे, तिथे निद्रस्थ स्थान आहे. जे अशा पद्धतीचं दत्त महाराजांचं रोजचं दिनचर्या आहे. त्याशिवाय हे स्थान त्रेतायुगापासून चालत आलेलं आहे. ज्यावेळेस अत्री महाराजांचं आणि अनुसया मातेंनी इथे आराधना केल्यानंतर दत्त महाराजांनी इथे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या रूपाने प्रगट झाले बालरूपामध्ये, आणि तेव्हापासून हे देवस्थान प्रचलित झालं. आणि या ठिकाणची परंपरा अशी आहे की आद्यशंकराचार्य इथे आले होते. ज्यावेळेस धर्माला ग्लानी आली होती त्यावेळेस आद्यशंकराचार्यांच्या रूपाने एक धर्माला एक न्याय देण्यासाठी, धर्मस्थापनासाठी आद्यशंकराचार्याच्या रूपाने एक जन्माला आलेले एक व्यक्तिमत्व इथे दत्त शिखरला आल्यानंतर दत्त महाराजांनी त्यांना धर्मदंड दिला की जे आजही मंदिराच्या बाजूला एक वेळूच्या रूपाने इथे आजही तो दंड आहे, परंतु आता तो हिरवा झालेला आहे. तर तो दंड दिल्यानंतर दत्त महाराजांनी त्यांना आदेश केला की तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पूर्ण देशभर धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म स्थापनेकरता तुम्ही पूर्ण भारतभर भ्रमण करा आणि धर्माची स्थापना करा. आणि अशा प्रकारे आद्यशंकराचार्य संपूर्ण भारतभर भ्रमण केलं त्यांनी आणि 4 पीठांची स्थापना केली. 4 पीठ स्थापन केल्यानंतर परत ते जेव्हा धर्माची स्थापना झाल्यानंतर परत जेव्हा धर्म स्थापन करून आल्यानंतर त्यांचं कार्य समाप्त झालं आणि परत ते माहूरगडावर आले. आणि तो दंड जो दत्त महाराजांनी दंड दिला तो त्यांनी तिथे रोवून दिला. आणि अशा प्रकारे इथून, आणि खरं सांगायचं म्हणजे जे 4 पीठ भारतामध्ये आहेत, हे 4 पीठ तर आहेत, परंतु जे मूळ पीठ आहे आणि त्या मूळ पीठाचा कुठेही उल्लेख नाही, ते म्हणजे हे माहूर दत्त शिखर संस्था. इथंच खऱ्या अर्थाने धर्माची स्थापना होती. आणि या ठिकाणची महंत परंपरा, आद्यशंकराचार्यांनी प्रत्येक ठिकाणी महंत परंपरा सुरू केली त्यावेळेस धर्म चालवण्यासाठी. आणि इथे पण त्यांनी गादीची स्थापना केली. आणि असं उल्लेख आहे पुराणामध्ये की आद्यशंकराचार्यांनी जेव्हा गादीची स्थापना केली
तेव्हापासून हिची महंत परंपरा सुरू झाली आणि ही महंत परंपरा आजही अबाधित आहे. आणि हिची मला वाटते आज 30-35च्या वर महंत झालेले आहे या ठिकाणी. आणि पूर्वी जे सुरुवातीला जे महंत झाले श्यामसुंदर भारती महाराज ते 500 वर्ष गादीवर होते. आणि जेव्हा त्यांनी देह ठेवल्यानंतर तो देह गुप्त झाला आणि त्यांच्या समाधीमध्ये नारळ टाकण्यात आले. आणि त्यानंतर जी महंत परंपरा सुरू आहे ती आजही अबाधित आहे. आणि विशेष म्हणजे महंत परंपरेचं इथे एक द्योतक कसं आहे की एक विशिष्ट इथं 4-5 घरं आहेत प्रामुख्याने. आणि त्या घरामध्ये जेही महंत महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर जे अगदी गादीवर असतात ते ब्रह्मलीन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची. मग त्या 4 घरामधून जे योग्य उमेदवार असेल किंवा ज्याला इच्छा असेल त्यांचा फॉर्म भरला जातो आणि त्यांच्या नावाने चिठ्ठ्या काढल्या जातात. त्यामध्ये दत्त महाराजांच्या नावांच्या 3 चिठ्ठ्या, अत्रेय अनुसाहेब महाराजांच्या नावांच्या 3 चिठ्ठ्या, अशा एकूण 9 चिठ्ठ्या. आणि जे लायबल उमेदवार आहे, समजा एक्झाम्पल म्हणजे 4 उमेदवार आहे तर 4 लोकांच्या नावाची चिठ्ठी टाकल्या जाते. सुरुवातीला जेव्हा चिठ्ठी टाकल्या जाते ती चिठ्ठी प्रशासन आणि आमचं विश्वस्त महामंडळ हे सर्व तिथे उपस्थित असताना त्यांच्यासमोर चिठ्ठ्या लिहून त्या डब्यामध्ये टाकल्या जातात. आणि तो डब्बा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवला जातो आणि एका लहान मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढल्या जातात. ज्यावेळेस ज्या उमेदवाराचं नाव निघेल तिथं ओपन केलं जाते नाव. आणि त्यानंतर ती महंत परंपरेच्या आधारे जे पहिले ब्रह्मलीन महंत आहे त्यांच्या अगोदर यांचा पट्टाभिषेक होतो, त्यांना गादीवर बसवले जाते. त्यानंतरच ब्रह्मलीन झालेल्या महंत महाराजांची व्यवस्था केली जाते. अशी आतापर्यंत ही परंपरा चालत आली. आणि गुरुजी आपल्या या मंदिराची दिनचर्या काय आहे तर त्याबद्दल एक थोडक्यात. हिची दिनचर्या अशी आहे की रोज सकाळी इथे 6:30 ते 7च्या दरम्यान सकाळची आरती होते. त्यानंतर 1:15 प्रहर 9 वाजता 1:15 प्रहर म्हणजे पूर्ण देवाची पूजा आणि पूजा केली जाते. आणि इथचे जे महंत महाराज आहे त्यांची सरकारी पूजा म्हणून म्हटल्या जाते. ही 1:15 प्रहरची पूजा झाल्यानंतर महंत महाराजांची जे टेलेवे म्हणजे सेवेकरी असतात त्यांच्या माध्यमातून, सेवेकरी म्हणजे पुजारी त्यांच्या माध्यमातून परत देवाची पूजा केली. ही 3 वेळ झालेली असते. आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेस 7-7:30च्या दरम्यान परत एक आरती होते. आणि त्यानंतर देवावर बेल चढवला जातो. ते इथे निद्रेचं ठिकाण असल्यामुळे माऊर त्यामुळे देवाला कपडा पांघरला जातो. आणि गुरुजी याचबरोबर कुठले विविध धार्मिक उत्सव वर्षभरात साजरे केले जातात. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा उत्सव आहे दत्त जन्मोत्सव. नक्कीच. त्यानंतर गुरुपौर्णिमा. आणि इतर जेही आपले हिंदू सण आहेत ते परिपूर्ण इथे केले जातात. कारण हा दशनाम आखाडा आहे. दशनाम आखाड्याच्या पद्धतीनुसार जेही काही आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलेही सण असो ते इथे परिपूर्ण केले जातात. आणि शिवाय 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाही इथे केल्या जातात. आणि अतिशय म्हणजे लाखोच्या संख्येने इथे भाविक येतात. जसं आता आपण दत्त जयंतीचा विचार करता त्याच प्रमाणे श्रावण महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा. आणि त्या नारळी पौर्णिमेच्या त्या वेळेस या पूर्ण पहाडाला प्रदक्षिणा केली जाते, परिक्रमा. तर तिथे लाखो भाविक येतात. त्या दिवशी एक साधारण 2 दिवसाचा कालावधी असतो. त्या 2 दिवसामध्ये लाखो भाविक इथे दर्शनाला येत असतात. धन्यवाद गुरुजी. उपयुक्त माहिती आम्हा सर्व भक्तगणांना दिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री गुरु. तर मित्रांनो, ही होती आजची आपल्या शंखयात्रा श्री दत्तगुरु स्वामींच्या चरणी. तुम्हाला आजची ही शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे.